महाराष्ट्रात काही महिन्यांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळेल। न्यूजपेपरमध्ये रोज येणाऱ्या हत्या, अपहरण, खंडणी आणि बलात्कारांसारख्या घटना या पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत। अशाच प्रकारची घटना कल्याण पूर्व मधून समोर येते। 13 वर्षीय मुलीचा अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दरम्यान त्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला मोठ्या शिताफीने अटक केली। पण अटक केल्यानंतर आरोपी विशाल गवळीने जणू काही मोठी कामगिरी पार पडल्यासारखं विकृतपणे कॅमेऱ्यासमोर 2 बोट उंचावून विक्ट्री साईन केली। तेव्हा तो किती क्रूर मानसिकतेचा विकृत नराधम आहे याची प्रचिती आली। दरम्यान याआधी त्याची ही 3 लग्ने झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर पोलिसांना मिळाली। बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदे सारखीच त्याची ही 3 लग्न झालेली असल्याने आता पोलिसांनी त्याचा अक्षय शिंदे सारखा एन्काउंटर करा म्हणून मागणी लावून धरली। तसंच विशाल गवळीच्या मागे मोठा राजकीय वरदहस्त आहे आणि याद्वारे तो फिर्यादी लोकांवर दबाव टाकून अनेकदा फिर्यादी मागे घ्यायला लावायचा अशी माहिती मिळते। दरम्यान त्याची गुन्हेगारी हिस्ट्री खुंकार असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। त्याचाच हा घेतलेला सविस्तर आढावा। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मंडळी, घरातून खाऊ आणण्यासाठी बाहेर पडलेल्या 13 वर्षाच्या मुलीला आरोपी विशाल गवळीनं फूस लावून घरात आणलं, तिच्यावर अमानुष अत्याचार केला। या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून तिची हत्या करत आणखी एक गुन्हा केला। यातून आरोपी विशाल गवळी हा सराई गुन्हेगार असल्याचं समोर आलं। चिप्स आणण्यासाठी घरातून माझी मुलगी बाहेर पडली, पण ती घरी परत आलीच नाही। तिच्या मृत्यूची बातमी आमच्या समोर आली। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला। तिच्या वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा हा आक्रोश पाहून सगळेच स्तब्ध झाले। पण त्याच्या मुलीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेला आरोपी विशाल गवळी हा एक असा गुन्हेगार आहे ज्याच्यासाठी सराईत हा शब्द कमी पडेल। तो अतिशय निर्धावलेला आणि माजोरडा गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे। वर्षभरापूर्वी देखील याच विशालने क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून भर रस्त्यात तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला होता। त्यावेळी अटक झाल्यानंतर त्या माजोरड्या विशालने विक्ट्री अर्थात विजयाचं चिन्ह दाखवत कायद्याचा काही धाक नसल्याचं दर्शवलं होतं। या प्रकरणी काही काळ तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर तो जामिनीवर बाहेर आला। आता पुन्हा मोकाट सुटलाय। आधी केलेल्या गुन्ह्याच्या जराही पश्चाताप न बाळगता त्याने 4 दिवसांपूर्वी पुन्हा असाच एक गुन्हा केलाय। 13 वर्षाच्या मुलीला त्याने फूस लावून घरात नेलं, अमानुष लैंगिक अत्याचार केला आणि या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून तिची हत्या करत आणखी एक गुन्हा केला। सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याची पत्नी कामावून घरी आल्यानंतर त्याने निर्लज्जपणे हा सगळा प्रकार तिला सांगितला आणि तिनेही त्याला त्यामध्ये साथ देत त्या अल्पवयीन मुलीच्या खुनाचे पुरावे मिटवण्यात मदत केली। तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यातही साथ दिली आणि त्यानंतर आपल्याच गुन्हेगार नवऱ्याला पळून जाण्यातही मदत केल्याचं समोर आलं आहे। त्या अल्पवयीन हत्येनंतर त्याने काय काय केलं याचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे। विशाल गवळी हा संध्याकाळी 5 वाजता मुलीला घरी घेऊन आला होता। त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केलं आणि नंतर तिची हत्या केली। तिची हत्या केल्यानंतर त्याने एक मोठ्या बॅगेत तिच्या छिन्न विछिन्न मृतदेह ठेवला होता। त्यानंतर त्याची पत्नी साक्षी, जी बँकेत काम करते, ती संध्याकाळी 7 वाजता घरी आली। साक्षी घरी आल्यावर तेव्हा विशालने झालेला प्रकार तिला सांगितला। हा प्रकार ऐकून ती हैराण झाली। त्यानंतर दोघा नवरा बायकोने एकत्र बसून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आखला। प्रथमच त्यांनी घरातील संपूर्ण रक्त पुसून काढले। रात्री 8:30 वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलून घेतली। 9 वाजता ते रिक्षा मृतदेहात टाकून बापगावच्या दिशेने रवाना झाले। त्यानंतर त्यांनी बापगावला अज्ञात स्थळी मृतदेह फेकला आणि तिथून पलायन केलं। त्यानंतर त्याच्या पत्नी साक्षीने त्याला कल्याणमध्ये थांबू नकोस असं सांगत माझ्या माहेरी निघून जा असाही सल्ला दिला। कल्याणमधून बाहेर पडण्यापूर्वी आरोपी विशालने एका दुकानामधून मद्य विकत घेतलं। त्यानंतर त्याने ठाणे, तिथून दादर गाठलं। दादरहून त्याने एक्सप्रेस ट्रेन पकडली आणि शेगाव गाठलं अशी माहिती पोलिसांनी दिली। कल्याणमधून बाहेर पडताच त्याने त्याचा फोन बंद ठेवल्याचंही समोर आलं आहे।
सीसीटीव्ही फुटेज आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशालला शेगावमधून बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ही घटना घडल्यानंतर परिसरात तणाव वाढलाय. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात बंदोबस्त वाढवलाय. दरम्यान कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी या घटनेचा निषेधार्थ नागरिकांनी निषेध मोर्चा काढलाय. मुलीचा घरापासून हा मोर्चा काढण्यात आला होता. देशात आणखी किती निर्भया होणार आहेत, कधीच थांबणार महिलांचे अवहेलना, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. बदलापूर प्रमाणेच कल्याणचा आरोपी देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे. पण तुम्हाला काय वाटतं? आरोपी विशाल गवळी माग कुणाचं राजकीय वरदहस्त असेल आणि या जनावराला नेमकी कोणती कठोर शिक्षा व्हायला हवी? तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच अपडेटसाठी आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास या व्हिडिओत इथंच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद.